इंजिनिअरिंग साठी झाली ऍडमिशन ती पी आर पोटे पाटील कॉलेजमध्ये. अमरावतीचं आपलं आगमन डायरेक्ट थेट पुण्यावरून. हेच ते कारण आहे ज्याच्यामुळे इतके दिवस झाले आपले ब्लॉग येऊन नव्हते राहिले. एक तर भाऊ आपण होतो पुण्याले आणि त्यात होती भाऊ ऍडमिशनची तकदा. आता विषय असा झाला काही दिवस होतो आपण भाऊ पुण्याले. मग तिचे हे आपले पुण्यावाले माम तर तुम्हाला माहितच आहे. इतके खास खास ठिकाण फिरवले म्हटलं ना, पण क्लिपच डिलीट झालं राजो. आणि मजा याचं खास कारण असं आहे की भाऊ सोबत फ्लॅटवर 2-3 मित्र हिरा फिरवणं चालूच ठेवत रे भाऊ. माहोल तसा बनला होता. मी आता म्हटलं महिनाभर आता इथून जातच नाही म्हटलं. आम्ही फक्त असं म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी अमरावतीला यायला लागलो. कारण कॅपराऊंडच्या रिझल्ट मध्ये पी आर पोटे पाटील कॉलेज हे अलॉट झालं आणि लास्ट तारीख 5 तारीख होती. मग काय निघा लागलं बा वेळेवर भाऊ सोबत अमरावतीले. घ्या रे बा मग आम्हाला माहित पडते की शाळेतले आमचे जुने मित्र इथंच आहेत. आमचे आदू भाऊ आणि आमचे वंश भाऊ. घ्या रे बा आता आमचा गॅप इयर असल्याने आमचेच क्लासमेट आमचे सिनियर बनले. जाऊ दे बा काय करता आता जसं आहे तसं आहे. बरं आता ऍडमिशनची दगदग संपत झाली. आता घरीच चाललो होतो तर बस यानं मोबाईल फोडून टाकला रे बा. बसल्या जागावर विषय करून टाकतात. मग आता अमरावतीला आलतोच तर म्हटलं पियुष भाऊची भेट घेऊन टाकावं. म्हटलं फ्रेशही होणं होते आणि भाऊची भेटही होते. भाऊनं तर पहिले कॉल करून मला म्हटलं की थांब पहिले रूम आवरू दे भाऊ. आणि याच्यासोबतचे अधिक आपले 1-2 मित्र होते ते गेले भाऊ आपापल्या घरी. म्हणून मग त्याची भेट घेतली भाऊ व्हिडिओ कॉलवर. भाऊचा विषय भरला डेंजर. भाऊ तर म्हणत की भाऊ उद्यापर्यंत तिथंच थांब म्हणे मी येतो म्हणे. म्हटलं नाही रे बा लय दिवस झाले म्हटलं अकोटची भेट नाही म्हटलं आता जाऊ दे म्हटलं बावा. मग बोलावलं आपण राम ठोकणाऱ्या माम भाऊले. आणि मग भाऊनं भेटल्या सगळ्यात पहिले कडक चहा पाजला आणि भाऊ पासून मग आम्ही निरोप घेतो. अशातला विषय होता भाऊ. मग तो ब्लॉग न याचा पुण्याचा आणि ऍडमिशनचा.